कॉंग्रॅच्युलेशन निखिल, खूप सुंदर सिग्नेचर आहे. काय सांगशील तुझा पूर्ण एक्सपिरियन्स? इमोशन्सनी भरलेला होता पूर्ण. म्हणजे 12 वर्षाला स्वप्न बघत आलो होतो, एकदम असं समोर असं झालं कम्प्लीट, तेव्हा अजून विश्वास बसत नाही की तो झालेला आहे कम्प्लीट. निखिल, हाच स्टुडिओ सिलेक्ट करण्यामागे काय कारण होतं? ऍक्च्युली मी 2020 पासूनच माझ्या डोक्यात होतं की टॅटू बनवायचा आहे सरांचा. पण मला असा आर्टिस्ट होता जो डिटेलिंग आणि फिनिशिंग मध्ये टॅटू काढू शकेल. कारण मी सरांचे टॅटू खूप जण काढत होतो, बघितलं होतं भरपूर टॅटू त्यांचे, पण असं फील येत नव्हतं, असं फिनिशिंग आणि डिटेलिंग मध्ये मला आर्ट दिसून येत नव्हता मला त्याच्या टॅटू मध्ये. मग मला असं वाटतं की मला असा टॅटू नाही काढायचा, मला असा टॅटू हवाय जो बाकीच्यांपेक्षा वेगळा दिसावा आणि लगेच फोकस हवा होतो सगळ्यांना असं फिरवा पटकन. आणि मग असं त्यामुळे शोध चालू होता. आणि लास्ट मंथ मध्ये माझा मित्र आहे अमोल, त्याची मी रील बघितली, त्याला मॉमडेटचा टॅटू बनवतो तो तुमच्याकडे. मग ते रील बघितल्यावर तुम्ही जेव्हा तो टॅटू बघितला तर मला असं वाटलं की माझा शोध होता तो कम्प्लीट झाला, कारण मला डिटेलिंग आणि फिनिशिंग त्या टॅटू मध्ये दिसून आली. मग मी आलो तुमच्याकडे, त्याला सेट केली टॅटू. आपण मला असं का होता तुमच्याकडे, त्यापेक्षा अजून बेटर आला, म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा अजून बेटर आला. पण जो मी टॅटू बघितला तो असं वाटलं यार किती पेन असेल. चालू म्हणजे घरच्यांची काय प्रतिक्रिया झाली? घरच्यांची घरी तर माहितच होतं प्रथम मी टॅटू काढलेला. मित्रांना कुणालाही माहित नव्हतं. मी लपून ठेवलं सगळ्यांपासून. किती दिवस? 12 दिवस लपून ठेवलं, कुणालाही माहित नाही. फुल स्पीड घालून फिरायचो. सध्या मित्र घरी झोपायला नाही गेली तर फुल स्पीड घालून झोपायचो. जेव्हा विराट सरांनी तुमचा टॅटू पाहिला तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? ते कारमधून उतरले ते, मी आवाज दिला सर एकदा बघून घ्या म्हणून. त्यांनी असं एकदा बघितले तर ते त्यांना ते लागून दिसलं, स्वतः ते मिळाले. येताना त्यांनी असं एकदा खाली बघितले, त्यांनी असे डोळे मोठे केले वरती, डोळे मोठे केले त्यांनी, कारण ते आर्ट त्यांनाही आवडलं. ते खुश होते. मी तर नर्वस होतो, ते खुश होते. मला म्हणजे एक आहे सर तुमच्या बर्थडे साठी बनवलंय. अच्छा आहे म्हणले. एवढा मोठा सेलिब्रिटी मला नेक्स्ट क्वेश्चन विचारला की तुम्हाला फोटो पाहिजे. मी हँग झालो, कारण नॉर्मली एवढा मोठा सेलिब्रिटीला लोक मागे रिक्वेस्ट करतात सर एक फोटो. पण हा माणूस इतका खुश होता, आम्हाला विचारतोय की तुम्हाला फोटो पाहिजे, फक्त विचारतोय. म्हणजे आधीच मी नर्वस होतो, तर माझी म्हणजे नर्वस अजून वाढून गेले. म्हणजे मी हँग होतो, मला काही समजत नव्हतं काय चाललंय असं बोलते. म्हणजे त्या मोमेंटवरती विश्वास होत नव्हता मला की ते झालेलं आहे. तर टॅटू काढल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले? प्रत्येक जण टॅटू समोर बघायचा आहे, तो टॅटू कसा काढलेला आहे. दुकानावरती येतात तो शर्ट काढा डायरेक्टली, टॅटू बघायचं आहे आपल्याला, बघायचंच आहे तुला टॅटू. आणि जो पण टॅटू बघतोय तो पण असं शॉक होतोय की काय म्हणजे स्किल आहे, एकदम मास्टर पीस एकदम म्हणता येईल. म्हणजे जे त्याचे टॅटू बघतात ते शॉक होतात आणि म्हणतात की एवढं स्किलफुल टॅटू मी कधी बघितलं. थँक्यू सो मच निखिल, तुझा एवढा छान एक्सपिरियन्स शेअर केलास आणि किंग टॅटूज कडून तुला खूप खूप शुभेच्छा.